Just assumed I'd play the part. श्री स्वामी समर्थ. आत्ता रेकॉर्ड चालू झाली आहे. मला मी बडबड करतोय फालतूमध्ये. असे आमचे रायडर आणि खूप छान रस्ता आहे बघा, मस्त सोलापूरमध्ये. यांच्या सिटीतले रस्ते किती सुंदर आहेत बघा. वळून झाल्यावर हात दाखवतो. वळून हात दाखवतोय. असे गावातले ट्रॅक्टर असतात ना, खूप डेंजर. आधी त्याने वळवून सगळे आणि नंतर हात दाखवतो गाडी दिसल्या बरोबर. मुंबईत उंचावर एवढी मजा करत आलो आम्ही, जबरदस्त. इथे थांब तिथे थांब, ड्रोन शॉट, परत काय काय केलं आम्ही. त्याच्यामुळे आम्ही पोचलो उशीर इकडे. ऍक्च्युअली पोचायला पाहिजे होतं 3 वाजता, पण आम्ही टाइमपास करत करत आलो, त्याच्यामुळे आम्हाला वाजले 6. असं झालं. पण एन्जॉय केली आम्ही राईड. कसं आहे, तुम्ही नुसतं डेस्टिनेशन करायचा प्रयत्न केलात ना, तर ते एन्जॉयमेंट राहत नाही. थांबलं थोडे, इकडे तिकडे मस्करी केली, मजा केली आणि मग राईड केली तर अजून मजा येते. रस्ते तर एक नंबर आहे, पाण्यासारखे रस्ते आहेत. वा वा. मोठे मोठे ट्रक आणि ट्रॅक्टर जाऊन ना रस्ते थोडे मध्ये 2 भागात डिवाइड झालेले आहेत. तिथे मस्त फवारणी चालू केलेली आहे पाण्याची. चला भेटूया अक्कलकोटला. आता आमचं असं ठरलंय की डायरेक्ट गाणगापूरला जायचं. असं ठरलेलं आहे. तर आता आम्ही निघालो गाणगापूरच्या दिशेने आणि नंतर मग अक्कलकोट यायचं. स्वामींचं छान असं दर्शन घ्यायचं. तर अशा प्रकारे आम्ही चालू आणि आमचे रायडर गेले नवीन पुढे. मी कॅमेरा सेट करत बसलो, मला खरंच नाही कधी निवडून गेले पुढे. आणि अशा प्रकारे आम्ही धावता धावता आता थांबलो इथे सरबत पियायला. समोर सरबतची गाडी आहे मस्तपैकी. टाकटुक टाकटुक टाकटुक. मस्त असे मस्त हिरवेगार पेरू आहेत, जबरदस्त. आणि टाकटुक 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 गाडी चालू आहे सरबताची, चाललंय. आणि हा आहे टोल. अक्कलकोटला जाताना हा पहिला टोल लागतो, म्हणजे एकच टोल आहे तो, हा लागतो. ह्या अशा आमच्या गाड्या आम्ही उभ्या केल्या आहेत. अक्कलकोटला जाताना थांबलोय मध्ये सरबत पियायला. या गाड्यांचा आवाज बघा नाही, मशीनचा. आणि तो तुम्हाला समोर दिसतो टोल. प्रकारे मी आता अक्कलकोटच्या दिशेने निघणार आहोत. तर आम्ही थांबलो आहोत टोल नाक्यावरती, थंडगार असं सरबत पिण्यासाठी. उसाचा रस, ऊन खूप आहे, डोळ्यावरच आहे डायरेक्ट. जबरदस्त आहे. पण असा टोल. काल येताना पण आम्ही खूप मजा करत आलो, खूप मजा करत आलो. जवळजवळ आम्ही सकाळी 4 वाजता निघालो, ते आम्हाला यायला 6 वाजले. एवढी मजा केली आम्ही. इकडे भर, इकडे थांब, तिकडे थांब, खूप धमाल केली आम्ही. आणि अशा प्रकारे आम्ही आता इथे थांबलो सरबत प्यायला. आणि आता हे आमचे मोरे साहेब धंदा करतायत. मोरे साहेब शिकतायत, त्यांना मदत करतायत. हे बघा, हे नवीन तर्कमॅन आहेत. इथे मोरे काय करतील काय नाही याचा भरोसा नाही त्या मोऱ्यांचा. हो, सावकाश करा काय तर बोट अडकेल. अशा प्रकारे आम्ही अक्कलकोट पार्टीशी गाणगापूरला चाललो. गाणगापूरला आधी जायचा प्लॅन झाला यांचा. ऊसाची शेती बघा किती सुंदर आहे, फुल बहरली आहे शेती. अशा प्रकारे गाणगापूरचं ग्रुप चालले आपण इथे. गाडी 80-90च्या खाली जात नाही, कारण तेवढंच पकडते गाडी. जेवढं रस केलं तेवढं पकडणार गाडी, जेवढं कळणार तेवढं पेट्रोल जाणार.
बाबू आतापर्यंत झालं 1200 रुपये 1400 रुपये पेट्रोल. अक्कलकोटचा रस्ता सोडल्यानंतर रस्त्याची ही परिस्थिती आहे, एवढी घाणेरडी की काय सांगावं. बाईक चालवताना भीती वाटते कधी घसरेल. खूप कंडिशन खराब आहे. आमचे कसे गेले पळाले पुढे काय माहिती, रूपराप करत. आम्हाला पळवता येत नाही. माहिला अरे बाबा, सगळं हलतंय शरीर. कारण हे बॉर्डरवरती असल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट बनवत नाही आणि सात गव्हर्नमेंट बनवत नाही. आणि हे आज किती वर्ष या रस्त्याची अशीच कंडिशन आहे. कुठे काम चाललंय तर कुठे नाही. आता मीच जवळजवळ अक्कलकोटमध्ये 10-15 वर्ष येतोय, पण परिस्थिती हीच आहे. तर काय बोलायचं कोणाला आणि काय करायचं. आम्ही बाईक घेऊन आलो तरी आमची ही कंडिशन आहे बघा. अरे बाबा, हा एवढा रोड असा फुकट काही न करता सोडून दिलेल्या बॉर्डर असल्यामुळे नाही ती गव्हर्नमेंट बनवत नाही ही गव्हर्नमेंट बनवत. लोकांना किती त्रास आहे सहन करावा, जायला लागतं गाणगापूरला. हे बघा किती मोठाले दगड पडलेले आहेत. एखादा दगड गाडीच्या खाली लागला की काही ना काहीतरी फुटणार. एवढाच रस्ता का सोडलाय बनवायचा तेच काय कळत नाही. आता परत चांगला रस्ता चालू झाला, तेवढाच रस्ता का सोडलाय काय माहिती. रस्त्याला पण किती भेगा पडल्या आहेत या. काय तुम्ही जीवाशी खेळताय बाईकवाल्यांचा. कसे रस्ते खड्डे पडले. एखादा बाईक झाला तर अडकला ह्याच्यामध्ये किंवा धडपडला चिऱ्यांमध्ये, अरे भरा चिरे. रायडर गेले निघून, मी राहिले मागे. एवढा चांगला रस्ता होता रस्ता, हा कुठं राहिला काय नाही. तिला आंबा तिकडून आणि आता इथे प्लॅटफॉर्म ह्याच्यावरती फाटकावरती अडकलोय आम्ही. आता गाडी यायचा टाइम झालेला आहे बहुतेक. कुठून येते गाडी याबद्दल त्याबद्दल काय माहिती. ती लोक पुढे निघून गेली, त्यांचं दर्शन पण झालं असेल. काय बघितलंच नाही मी. हा खतरनाक रोड आहे रे. हा पूर्ण ह्याची काय बोलतात लेअरची तयारी होते आपली. मग माझी पण, मी पण तेच तुला सांगत होतो, जाऊया का परत. आता फेमस आहे. आता आलो 30 किलोमीटरच आहे. 30 किलोमीटर 35 अर्ध्याच्या वरती आलो आता. परत कुठे राहणार, त्याला आलो तर ऍडव्हेंचर करून घ्यायचा आता. अरे काय ऍडव्हेंचर कमरेची झाली बाबा. माझ्या डिक्कीचं हे हालायला लागलं असेल. नशीब तुमचं काय कट्टा नशीब. कसला आवाज येतात धप 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 धप. मजा येते ना बरं, करायला मजा येते. तो रोड नाही बोलतो, तिकडून रोड होता आता ऍक्च्युली. हा बघा बंद आहे का तिकडून गेलो तो जो तिकडे होता तो मागे. असा रोड होता. अरे गाडी येत नाही तर खोलून द्यायचं ना. चायला एवढी फुकटची ट्रॅफिक जाम करून ठेवली. थांबले पण नाही. बघ ना यार बाबा. मी ना तू नसता ना तर मी रिटर्न मारला असता डायरेक्ट. अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतलं असतं. मला एक असलेलं बरं कव्हर केलं. तरी पण बघितलं ना मी कितीने मारत होतो. 80-90 ने मारत होतो गाडी. आता तुझ्या स्पीडनेच बघ तू किती स्पीड होती. तुझी किती होती. मी 60-70-80 ठेवली. हा मग माझी 90 होती तेव्हा. मी पळवत नव्हतो. माझी 90 होती. पेट्रोल भरायला काय थांबले, गरज नव्हती तुम्हाला. किती झालं पेट्रोल? अरे नाही माझ्याकडे संपलं असतं पेट्रोल मला. नाही 10 लिटर ना माझी पण ना, माझी आधी संपली. अरे पण इथे फक्त इथे काटा आलेला 3 लिटरच बाकी होते इथे रिझर्वला. एकदम खाली जातो. नाही बंद करा गाडी. माझी तर बंदच आहे. नाही, पूर्ण बंद करा. काटा येऊ दे खाली. पूर्ण आली बंद. आता काय नाही येणार खाली. पूर्ण ना इथपर्यंत येतो. ते लाल आहे ना, त्या लालच्या खाली आलं ना
तो रिझर्व नाही पण ते 2 लिटर ना मला ठेवायला लागतं माझ्या गाडीत. BS6 आहे ना, मी नाही ठेवत नाही. नाही तर गाडी कधीतरी म्हणजे हा उडतात. तर ते काय होतं माहिती आहे, आपण खाली नाही घेऊ शकत म्हणून मी तेवढं आपण एकत्र भरलेलं ना तर तुम्हाला 40च्या तर वरतीच ऍव्हरेज दिली आपण. मग आणि माझा 36 हे ट्रेन आली आहे. गाडी आली. अरे त्याच्या स्क्रीनवर काय लागलंय वाटतं पॉइंट आला. अरे मालगाडी आली रे, मालगाडी आली. अरे जाम वेळ लावणार मालगाडी. हा पेट्रोल टँक आहेत पेट्रोल. इकडं वातावरण एवढं जबरदस्त आहे ना. तर रस्त्याचे कामं चालू आहेत इकडे. रस्ता जाम खराब होते मागे. बापरे, एवढे खराब मी तुम्हाला जाताना दाखवीन, परत रिटर्न जाताना दाखवीन. असं वाटतं येऊच नाही इकडे. या माणसाने बाईकवरती लावलंय एवढा बाहेर आहे मागे की माणूस जर दुसरा आला आणि त्याच्या बाजूला ते थापकन आतमध्ये जाईल पोटात. एवढं जबरदस्त आहे लावलेलं त्याने. दुसऱ्याची चिंताच नाही गावात कोणाला. हे बघा काय भारी वातावरण आहे, एक नंबर. आणि बघा बदल ते पण स्पीड ब्रेकर इकडे. जाम कंडिशन खराब आहे. कुठचे कुठचे रस्ते शोधायला लागतात काय कळत नाहीये. हे एकदम बेकार कंडिशन आहे, बेकार. आता हा मिळालाय रोड, आता ह्या रोडने चाललोय आम्ही. काय कसलंय आता धड आहे की नाही रोड काय माहिती. स्पीड ब्रेकर तर लय आहेत रे बाबा इथे. गाडी चालवायची कशी काय इच्छा गावात. माझी बाबा मयूरची गाडी तिकडे दगडामध्ये फसली, निघायला तयार नव्हती. आम्ही येणार होतो डबल डबल सीट, नशीब नाही आलं डबल सीट, नाही तर हालत खराबच झाली असती. खतरनाक रोड आहे. एक तर बिलकुल भीती आणि परत डोक्याला ताप. चार वेगळं जंगल आहे, जंगल. काय बाबा थोडं मागे लागला कुत्रा चालणारा. ते मालकाबरोबर चालतात ना, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आम्ही हे करतोय, त्यांना त्रास देतोय. कुठच्या गावात मांडले रे बाबा, मित्र वाटायला लागले. फायनल रोड हायवेला पोचले बाबा गाणगापूरच्या, तर नेमकं कुठे जातोय तेच काय कळत नाही. परत खराब. आता इकडे वर कसं करायचं, वर राईट गेल. हा तेच, तो कुठून जायचं. जातो का रोडवर. फुल ऑफ रोड केले आज आम्ही, आणि परत येताना करायचंय. परत आले गेले कुठून मग हे लोक, नाही सेंटरवर.
स्वामींचं दर्शन होणार आहे की नाही आम्हाला आज? कठीण आहे, कठीण आहे. हा, एकदम जोरात चढवायला लागेल. हा हा, एक काम की दोघांनी ढकलून चढवूया. ढकलत चढवूया. माझी अशी नाही जाणार. मग चालवत जाय. चालवतच नाही. तुझी चालवत चढेल. एवढे आता काय ऑप्शन नाही. अरे काय कुठे घेऊन आला आम्हाला? आई लोक थांबले पण नाही. अरे हे लोक असंच करतात रे बाबा, आता काय बोलणार. नाही 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 चढणार. टाकली असती तिकडे बघून येऊ का? तिकडनं पण तो रोड खालीच आहे. बघून येऊ. खालीच आहे रे तो रोड, बघितलास तरी. काय का येऊ झोप टाकली हा, खाली जा. जमेल जमेल का? इकडनं रागा चांगला म्हणून टाकायला पाहिजे. खाली जा ना, थांबा. इकडनं ते जाणार नाही. ऐक. अण्णाला तर काय कळत नाही आणि काय पण बोलतो अण्णा. नको चल चल पायी चल. चल चल पायी चल. चल बघूया चल. हा, फिरव फिरव. गाणगापूर जायचंय. गाणगापूर कुठून जातंय? इथून जातं का रोड? हाच रोड दाखवतोय. हा, तिकडे जाणार. हाच रोड दाखवतोय. रोड दाखवतोय, वरचा दाखवतच नाही. चल. जायचे. हा हा, ओके ठीक आहे. तुम्हाला कॅमेराला समजतच आहे की काय स्पीड आहे माझी. जवळजवळ 80 स्पीड आहे माझी. फायनली आम्ही गाणगापूरला पोहोचलो. आमचे रायडर कुठे राहिलेत माहित नाही. ते आमच्यापेक्षा मागे राहिल्याने आम्ही गल्लीतनं फिरून फिरून पुढे आलो आणि इथे येऊन पोहोचलो गाणगापूरला. आणि हा गाणगापूरचा गेट. हा, समोरचा जो गेट दिसतोय तो गाणगापूरचा आहे आणि आता आम्ही त्याच्यात प्रवेश करणार आहोत. आता आमचे रायडर आले नाहीत, मागे आहेत. त्यांच्यासाठी आम्ही आता थांबतोय इथे. तर चला, ते आल्यावरती पुन्हा तुम्हाला भेटतो. एवढी राईड केली, भूक लागली तर ते पेटीस मागवलंय.
आता पेटीस खातोय आम्ही, पेटीस खातोय. दे बाबा खायला दे सगळ्यांना. बरोबर खाऊन टाका. भरपूर खा, कमी नको. आमच्या बरोबर जे आले पुढे ते आता मागे राहिलेले ते आता आम्हाला भेटले. आता आम्ही पुढे पुन्हा आता आम्ही चाललोय गाणगापूरला स्वामींच्या दर्शनाला. जास्तीत जास्त आम्हाला 15 मिनिटं वाट बघायला लागली. हे स्ट्रेट रोड आम्ही मधल्या रस्त्याने आलो त्याच्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो आणि हे उशिरा आले कारण हे पूर्ण हायवेवरनं आले ना. हो काय बैलगाडी पळते भारी. गावात म्हणजे असं बघायला मिळतं ना, एवढं मजा वाटते ना. हा सगळ्या इकडे जास्तीत जास्त बाहेरच्याच गाड्या असतात. रोडचं असं ना की ते गॅरंटी नाही रोडची, पळवायला पण भीती वाटते गाडी. हो क्या बात आहे, क्या बात आहे. हो जबरदस्त ऊब भरून चालले. गाणी ऐकतात मस्त मजा करत जात आहेत. सांभाळून चालवायला लागते. तरी पण आता 80ची स्पीड आहे. आपण 40च्या स्पीडला नाही जाऊ शकत. कसे उसाचे ट्रक पहा मस्त वाटतं बघायला. हो जाऊया सावकाश. सगळे उसाचे ट्रक असल्यामुळे ट्रॅफिक आहे जाम. ₹20 गोळा करतात ते कारवाल्यांकडनं. कारण मागच्या वेळेस आम्ही आलेलो कार घेऊन तेव्हा पण घेतलेले ₹20. फायनली पोहोचलो आहोत गाणगापूरला. गाडी लावायची जागा बघायला लागेल. आज खूपच गर्दी आहे गाणगापूरला. आतमध्ये जागा असणार, पुढे जागा असणार बहुतेक. इथं कुठे लावणार यांच्या दारूवाल्यांची ते